आता अजून एका केसमध्ये माझ्याकडे असं झालं होतं की ती मुलगी होती आईकडे आणि आईला असं वाटत होतं की त्यांनी एकत्र राहावं, डिवोर्स नाही द्यायचा आहे मला. आणि ती काही केला डिवोर्स द्यायला तयार होत नव्हती आणि तो काही केला एकत्र राहायला तयार होत नव्हता. आणि वाद मग मुलीसाठी वाढत राहिले. तो म्हणत होता की मुलीची कस्टडी माझ्याकडे पाहिजे, ती म्हणत होती मी मुलीची कस्टडी देणार नाही. पण भीती होती ना, कदाचित मुलगी गेली तर. मग मुलीला ज्या काही गोष्टी समजून सांगितल्या होत्या तिनं की ही लोकं किती वाईट आहेत, मग त्याचे आईवडील पण कसे वाईट आहेत, माझ्या आजोबांना पण भेटायचं नाही, याला भेटायचं नाही, हे सहजपणे बोलता बोलता जे काही तिनं सांगितलं असेल ते मुलीच्या मनामध्ये पक्क बसलं होतं. मग 5 वर्ष मुलीची आणि वडिलांची भेट नव्हती, म्हणून आम्ही एकदा बोलवलं समोर, कारण त्याला खूप मुलीला भेटण्याची इच्छा होती. आणि जेव्हा इतके दिवसांनी मुलगी आली समोर आणि म्हणून तो मुलीला पाठीवरनं हात फिरवायला गेला. साधारण 11-12 वर्षाची मुलगी असेल. पाठीवरनं हात फिरवायला गेला तर तिनं हात झिडकारून दिला आणि म्हणाले, डोंट टच मी, तू जर मला टच केलं तर मी पोक्सोची केस करेन तुझ्यावर. बापरे. तो इतका घाबरला आणि बाजूला झाला तिच्यापासून, कारण बायको त्याच्या विरुद्ध वेगवेगळ्या केसेस करत होती आणि ही पण केस होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. मग कितीही मनामध्ये प्रेम असलं तरी त्यांनी सांगितलं मला की मॅडम नाही मुलगी भेटली तरी चालेल, तिचं तिला सुखी राहू देत तिथे, कारण वेगळ्या काही केसेस माझ्यावर ओढून घ्यायच्या नाही आहेत आणि मुलीवर काही वेगळे परिणाम नाही करायचे.